आई गेल्यावर घर आवरत होतो. जुने कपडे, भांडी, कागदपत्र. तेवढ्यात एक जुना लिफाफा सापडला. त्यावर बँकेचा शिक्का होता. आश्चर्य म्हणजे अकाउंट आईच्या नावावर नव्हतं. नाव होतं एस देशमुख, पण सही ती आईचीच होती. माझं डोकंच फिरलं. आईने आयुष्यात कधी स्वतःसाठी पैसे साठवले नाही. नेहमी म्हणायची, आपण गरीब लोक. मग हे अकाउंट. मी बँकेत गेलो. मॅनेजर जुने रेकॉर्ड पाहून म्हणाले, हे अकाउंट 22 वर्ष जुनं आहे, पण बॅलन्स 0 आहे. मी थबकलो. मग उघडलंच कशासाठी? त्यांनी लॉकर फाईल दिली. लॉकरमध्ये पैसे नव्हते. होत्या रिसिट्स, पावत्या. एक हॉस्पिटलची, एक माझ्या कॉलेज फीची, एक माझ्या स्पर्धा परीक्षेच्या फॉर्मची. सगळ्या पावत्यांवर एकच नाव, एस देशमुख. मला कळेना. मी मॅनेजरला विचारलं, हे नाव कोणाचं? तो शांतपणे म्हणाला, तुमच्या आईचं नाही का? मी म्हटलं, नाही. तो म्हणाला, ही बाई इथे रोज यायची. स्वतःच्या नावाने अकाउंट उघडायला तयार नव्हती. म्हणायची, माझं नाव महत्वाचं नाही. ज्याच्यासाठी पैसे जातायत त्याचं भविष्य महत्वाचं. माझे हात थरथरले. मग एस देशमुख कोण? मॅनेजर हसले. एस म्हणजे सन. डोळे भरून आले. आईनं आयुष्यभर स्वतःचं नाव कुठेच लावलं नाही. घरातही नाही, कागदावरही नाही. तिनं सगळं केलं, पण श्रेय माझ्या नावावर ठेवलं. लॉकर मधल्या शेवटच्या चिठ्ठीत लिहिलं होतं, माझं नाव बँकेत नसलं तरी चालेल, पण माझा मुलगा आयुष्यात कुठेतरी पोहोचला तर तेच माझं खरं खाते आहे. त्या दिवशी समजलो, आईचं नाव नसलेलं बँक अकाउंट रिकामं नव्हतं. ते भरलेलं होतं त्यागाने, स्वाभिमानाने आणि शब्द प्रेमाने.